हे आहे 9व्या फ्लोअरचा 11व्या नंबरचं घर. याची खास बात म्हणजे कसं तुम्हाला इथनं ही लॉबी पोर्शन पूर्ण मिळतोच आहे. समोर तुम्हाला लिफ्ट पण मिळणार आहे. आणि छान गोष्ट ही आहे आपल्यासाठी की इथेच आपल्याला रिफ्यूज एरिया मिळतो. तर हा एवढा मोठा परिसर तो आपल्याला वापरायला मिळतो. बघा, हा एवढा मोठा छान परिसर आहे आपल्याला वापरायला मिळतो. हा इकडनं छान मागचा पूर्ण नजारा दिसतो आपल्याला. घराच्या आतमध्ये जाऊया. हा आपला लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूममध्ये इथे आपल्याला POP मिळणार आहे. आम्ही इलेक्ट्रिकची वायरिंग स्टार्ट केलेलीच आहे. POPचं पण काम काही दिवसामध्ये चालू होणारच आहे. इथे आपल्याला ही विंडो मिळते आहे. सोबतच इथे आपल्याला स्लायडिंग डोअर राहणार आहे. आणि इथनंच आपल्याला ही बाल्कनी आणि बाल्कनीमधनं आपल्याला पूर्ण छान व्ह्यू दिसतो. मागच्या बाजूला जे पूर्ण गार्डन किंवा इकडे ते पूर्ण पहाडी वगैरे आपल्याला पूर्ण दिसतात इकडनं. हॉलच्या शेजारीच आपल्याला मिळतं आपलं हे किचन. किचनमध्ये आपल्याला मॉड्युलर किचन मिळणार आहे. ह्या बाजूला कोणतीही दुसरी बिल्डिंग नाही आहे किंवा ॲडजॉईंट कोणता फ्लॅट नसल्यामुळे चांगला मोठा आपल्याला ड्राय बाल्कनीचा एरिया मिळतो. आणि हा इकडे पूर्ण ओपन एरिया असल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश पण छान मिळतो इथे. किचनमधनं आपण जाऊया आता चिल्ड्रन्स बेडरूममध्ये. चिल्ड्रन्स बेडरूममध्ये पण बघू शकता आपल्याला छान मोठ्या आकाराची आपली ही रूम आहे. खिडकीतनं आपल्याला व्ह्यू दिसतो मागच्या साईडला येणाऱ्या ह्या गार्डनचा. आणि इथे मंदिरसुद्धा आहे. इकडनं सुद्धा आपल्याला दिसतं मागच्या साईडला बॅकयार्ड नावाचं आपलं हे एक सेलिब्रेशनचा गार्डन आहे. पुढे आपल्याला इकडे आउटर रिंग रोडसुद्धा दिसतो आहे. छान इकडे पहाडी वगैरे पण दिसतात. चांगला मोकळा परिसर इकडे दिसतो आपल्याला. हे आपलं कॉमन वॉशरूम आहे. कॉमन वॉशरूममध्ये आपण ॲस्ट्रलचे फिटिंग्स केलेले आहेत. इथे आता कोबा चालू होऊन जाणार आहे, म्हणजे वॉटरप्रूफिंग चालू होणार आहे इथे. ही आहे आपली मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये आपल्याला एक विंडो आणि एक स्लायडिंग डोअरसुद्धा मिळतं इथं. इथे आपल्याला मिळणार आहे POPचं पण वायरिंग आपण स्टार्ट केलेली आहे. ही आपली आहे कॉमन वॉशरूम, ही आहे आपली अटॅच वॉशरूम. इथे पण वॉटरप्रूफिंग कोबाचं काम चालू करणार आहे. इथे आपल्याला वेस्टर्न सीट मिळणार आहे, कमोड मिळणार आहे. 7 फुटाच्या हाईटपर्यंत आपल्याला इथे टाईल्स मिळणार आहेत. ह्या रूममधून आपल्याला मागचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. ह्या बाल्कनीमध्ये आल्यानंतर आपल्याला मागल्या बाजूला येणारा आपल्या ह्या गार्डनचा छान व्ह्यू दिसतो आपल्याला. त्या गार्डन शेजारी आपल्याला पुन्हा इकडे एक गार्डन आहे. त्या गार्डनचा पण आपल्याला व्ह्यू दिसतो आहे. इकडनंच आपल्याला एन्सरा मेट्रो पार्कच्या गार्डनचा पण व्ह्यू मिळतो. आणि याच्या शेजारी संपूर्ण असा मोठा परिसर आहे जो आपल्याला मोकळा दिसतो इथनं. ह्या रूमला इकडे एक खिडकी पण दिलेली आहे आपण, त्यामुळे सूर्यप्रकाश तुम्ही बघू शकता खूप छान येतो इथे. आज 20 एप्रिल 2024 पर्यंत आपला 3रा फ्लोअरपासून तर 8व्या फ्लोअरपर्यंत सगळे 11 नंबरचे फ्लॅट बुक झालेले आहेत. सध्या आपल्याकडे 9वा फ्लोअर, 10वा फ्लोअर, 11वा आणि 12वा 13वा फ्लोअर आपल्याकडे उपलब्ध आहे. तर तुम्हाला इच्छा असेल आपल्याला हा 9व्या फ्लोअरपासून वरती घेण्याची किंवा तर तुम्ही तुरंत मला फोन करू शकता. माझा नंबर तुम्हाला माहितीच आहे 9021795065. थँक्यू.